नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर बेसिकली आज मी चालली आहे शूटला, ते मेकअप प्लस शूट असं आहे. तर त्यासाठी लेट्स गेट रेडी विथ मी. मी ॲक्च्युली रेडी झाली आहे, पण आता आपण काय काय सामान घ्यायचं आहे आणि कसं जायचं आहे हे इथून स्टार्ट करणार आहे व्हिडिओ. सो लेट्स गो. तर ही बॅग मी कॅरी करते आहे. तर ह्या बॅगमध्ये आपण ही साडी घेणार आहे, ही साडी प्लस हे मम्मीचं ब्लाऊज आहे आणि हा पेटीकोट आणि माईक पण घ्यायचं आहे, म्हणजे कसं जर काही यूज करायला लागलं तर ते एक घ्यायचं आहे आणि पर्स एक आपण घेणार आहे. बाकी आता बघू. तर मोस्टली सगळं घेतलेलं आहे मी, बॅग पण कॅरी केली आहे. तर बघूया कसं होतं शूट. तो मी आता इथं पोचली आहे. मग माझी फ्रेंड आहे ती आता मेकअप करेल. मग मी मेकअपचे थोडे शॉर्ट्स टाकेन आणि तिचं जे मेकअपचं स्टुडिओ आहे आणि जे काय आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. सो स्टे ट्यून. आणि हे बघा तिचे प्रोडक्ट्स. बापरे, जरा लईच प्रोडक्ट आहेत तिच्याकडं, पण खूप चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट आहेत आणि खरंच इफेक्टिव्ह होते. खूप जास्त वेळ मेकअप राहतो याने. आणि ही बघा, मी थोडा मेकअप झालेला आहे, हेअर्स राहिलेत. आणि ट्रस्ट द प्रोसेस हे मी खूप थरली फॉलो करते, त्याच्यामुळं मला माहिती आहे की लास्ट इफेक्ट चांगला येणार आहे. आणि ही बघा, मी प्रिटी छान दिसते. खरंच खूप छान मेकअप केला आहे तिने. पाठीमागचा बॅकग्राऊंड थोडं इग्नोर करून माझा लुक बघा. खरंच हेअर्स पण खूप छान केले तिने खरंच. तर मेकअप रेडी झालेला आहे आणि आम्ही आता चाललो आहे फोटोशूटला. तर स्टे ट्यून. मी आता फोटोशूटला आली आहे, दाखवते सेट. म्हणजे तुमचा कसं करायचं आहे. तर हे पहिला लाईट व्यवस्थित करून घेत आहेत, म्हणजे व्यवस्थित सेटिंग झालं की कसं फोटोशूट चालू करता येईल. मग पहिला ज्वेलरीपासून त्यांनी कव्हर केलं. ज्वेलरीचं फोटोशूट पहिला करून घेतलं. तुम्ही येत आहे व्लॉगमध्ये. आता त्यांनी हेअरस्टाईल पण कव्हर केली, बिकॉज हेअरस्टाईल खरंच खूप छान झाली होती अँड आय वॉज ऑब्सेस्ड विथ दॅट लुक. मग त्यांनी लाईट बंद करून थोड्याशाच लाईटमध्ये फोटोशूट केले, ते पण खूप मस्त आलेत. खरंच लई भारी आलेत फोटो. जास्त वेळ तर आमचा यामध्येच गेला. एकतर ते माझे डोळे नीट येत नव्हते, नाही त्याची लाईटच व्यवस्थित पडत नव्हती. आणि मला फोटो फोनमध्ये काढून सवय आहे, असं प्रोफेशनल नाही. त्याच्यामुळे मला पण जरा जम्बलिंग झालं की कधी काय करायचं आहे, कधी डोळे वर यायला पाहिजे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीतच आमचा जास्त वेळ गेला. आणि त्यात मला मध्ये डाऊट येत होता माझ्यावर की मी बरोबर देत आहे ना पोज. बट त्यांनी मला फोटोज दाखवले, सो माझा डाऊट गेला. ब्लॉगच्या लास्टला व्हिडिओ आहे, तो नक्की बघा आणि रेट माय लुक. கண்மணி அன்போடு காதலன் நான் எழுதும் கடிதமே, பொன்மணி உன் வீட்டு சௌக்கியமா நான் இங்கு சௌக்கியமே, உன்னை எண்ணி பார்க்கையில் கவிதை கொட்டது, அதை எழுத நினைக்கையில் வார்த்தை முட்டது. ஓ கண்மணி